नमस्कार. तर मी जिंकून घेईन सारं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की छवी अनिकेतला म्हणते की फिरंग्या, वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जिकडे गेलतो तिथे एकदा चेक करून बघ ना, की त्या दिवशी तो नंबर कुठे होता हे ट्रेस कर ना. आता अनिकेत सुद्धा लगेचच चेक करून बघायला लागतो आणि छवीला सांगतो की अगं हे बघ, देऊळ ते घर, घर ते ऑफिस आणि मग ऑफिसमधून घरी, असं म्हणून आता हे दोघेही खूप टेन्शनमध्ये येतात आणि विचार करायला लागतात. आणि अचानकच दोघांनाही एकच नाव आठवतं आणि ते दोघेही एकमेकांकडे बघून बोलतात की ड्रायव्हर. आणि त्या दोघांच्याही हे लक्षात येताच दोघेही खूप टेन्शनमध्ये येतात. आणि छवी आता अनिकेतला म्हणते की एकदा चेक कर ना. आता अनिकेत सुद्धा पटकन चेक करायला लागतो आणि म्हणतो की हो, म्हणजे बघ ना, याचं रोजचं लोकेशन घर टू ऑफिस आणि ऑफिस टू घर असं आहे. आणि टायमिंग सुद्धा सकाळी 9 ते रात्री 9 रोजचं टायमिंग सेम आहे. तेव्हा हे ऐकून छवी म्हणते की म्हणजे याचा अर्थ या सगळ्यांमध्ये तो ड्रायव्हर आहे, तो शांभवीला मदत करतोय. तेव्हा अनिकेत सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की म्हणजे या चोरीत संबंध सुद्धा त्या ड्रायव्हरचाच होता. यावर छवी म्हणते की नाही नाही, फक्त चोरीशीच नाही या, तर शांभवी आणि ड्रायव्हर दोघं मिळून काहीतरी कारस्थान करतायत, हे सिद्ध करावं लागेल आणि त्याच्यासाठी या दोघांनाही एकमेकांसमोर आणावं लागेल. यावर अनिकेत आता थोडासा विचारात पडतो आणि म्हणतो की अगं पण ते कसं शक्य आहे. यावर छवी त्याला म्हणते की अरे शक्य आहे, ऐक, आपण ना असं काहीतरी करूया की ज्याने उद्या ते दोघेही आपसूक एकमेकांसमोर येतील आणि हळूच एकमेकांना भेटतील. त्यांना काही करून एकमेकांसमोर यावंच लागेल. पण त्याआधी त्या ड्रायव्हरवर असणारा आपला संशय आधी खरा आहे की नाही हे बघावं लागेल ना. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की सर्वजण एकत्र नाश्त्यासाठी डायनिंग टेबल पाशी जमलेले असतात. आता तितक्यात अनिकेत येतो आणि सर्वांकडे बघत सर्वांना गुड मॉर्निंग करतो. आता अनिकेतच्या बोलण्यावरती फक्त छवीच कियाराच त्याला गुड मॉर्निंग म्हणते आणि बाकीचे सगळे अनिकेतकडे दुर्लक्ष करतात. आता याचा अनिकेतला खूप वाईट वाटतं. आता छवी सुद्धा तिथे येते आणि बाई आजींना नाश्ता द्यायला लागते. मात्र बाई आजी छवीशी काही न बोलता तिथून उठून थेट निघून जाते. हे बघून छवी आणि अनिकेतला खूप वाईट वाटतं. आता तितक्यात तिथे राजनाथ येतो आणि साकेतला गाडीची चावी मागतो. तेव्हा साकेत सुद्धा लगेचच गाडीची चावी काढून राजनाथला देतो. तर इकडे राजनाथ हळू शांभवीकडे बघत असतो तर शांभवी सुद्धा राजनाथकडे बघत असते. आता हे बघून अनिकेत या दोघांकडेही बघायला लागतो आणि छवीला काहीतरी इशारा करतो. तेव्हा छवी सुद्धा मानेने होकार देते. आता यानंतर राजनाथ तिथून बाहेर जायला लागतो तेव्हाच अनिकेत मुद्दामून राजनाथच्या अंगावर कॉफी सांडतो आणि असं जाणवून द्यायला लागतो की ती कॉफी चुकून सांडली. म्हणजे राजनाथच्या अंगावरती कॉफी सांडणं हा छवी आणि अनिकेतच्या प्लॅनचाच एक भाग असतो. आता अनिकेत राजनाथला म्हणायला लागतो की चुकून सांडला, तुला काही लागलं तर नाही ना, कॉफी भाजली तर नाही ना. यावर राजनाथ म्हणतो की नाही, मी जातो नंतर डॉक्टरकडे, आणि तो तिथून जायला लागतो. तेव्हा अनिकेत त्याला थांबवतो आणि रिक्वेस्ट करत म्हणायला लागतो की अरे तुला भाजलं असेल ना, तुला आत्ता गरज आहे इथे काहीतरी लावण्याची, तू आतमध्ये जाऊन शर्ट काढ. तेव्हा आता शांभवी लगेचच अनिकेतला म्हणायला लागते की कशाला, तो म्हणतोय ना तो जाईन नंतर दवाखान्यात, तर जाईन ना, बाकीची सुद्धा कामं असतील ना त्याला, जाऊ दे त्याला. आता हे ऐकून छवी सुद्धा शांभवीला समजवायला लागते की अरे किती भाजलंय त्याला, आणि ते अनिकेतला सांगते की फिरंग्या, तो आत्ताच मलम लाव त्याला. तेव्हा अनिकेत लगेच जबरदस्तीने राजनाथला खुर्चीवरती बसायला सांगतो. आता कियारा सुद्धा पटकन जाऊन राजनाथसाठी मलम घेऊन येते आणि अनिकेतकडे देते. आता हे बघून शांभवी मात्र खूप टेन्शनमध्ये आलेली असते. आता राजनाथने शर्ट काढताच छवीचं लक्ष राजनाथच्या हातावर असणाऱ्या टॅटूकडे जातं आणि ती खूपच शॉक होते आणि अनिकेतकडे बघायला लागते. तर अनिकेत सुद्धा छवीकडे बघायला लागतो. तर आता यानंतर आपण पाहतो की अनिकेत ऑफिसमध्ये असतो आणि राजनाथचाच विचार करत असतो आणि त्याला त्याच्या हातावरचा तो टॅटू आठवत असतो आणि त्याला आठवतं की त्याच्या हातून जो चोर निसटलेला असतो त्याच्या हातावर सुद्धा सेम टॅटू होता. आता हे सगळं आठवून अनिकेत खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. तितक्यात त्याला छवीचा फोन येतो आणि छवी अनिकेतला म्हणते की फिरंग्या, ऐक, आपली शंका जरी खरी असली ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याकडे त्या ड्रायव्हर विरोधात पुरावे आहेत तरी सुद्धा शांभवी आणि तो ड्रायव्हर एकमेकांच्या संपर्कात आहेत हे अजूनही सिद्ध झालेलं नाहीये. आणि तसं जर का काही असेल ना तर तो पैशांसाठी शांभवीला वाचवण्यासाठी सगळं स्वतःवरही घेऊ शकतो.
तेव्हा अनिकेत लगेचच म्हणतो की हो मी त्याच्याकडे लक्ष ठेवतो, तो नक्की शांभवीला फोन करेल. यावर छवी म्हणते की अरे पण मला असं वाटतं की तो फोनवर इतकं स्पष्ट नाही बोलणार. आपल्याला ना असं काहीतरी करावं लागणार आहे की जेणेकरून ते एकमेकांसमोर येतील आणि आपल्याला भाग पाडावं लागेल त्यांना एकमेकांसमोर यायला. आणि जेव्हा ते एकमेकांसमोर येतील तेव्हा फक्त आपण दोघं नाही तर तिथे दादू आणि बाई आजी सुद्धा असायला पाहिजेत. आपण स्वतःहून त्यांना काहीच नाही सांगायचं, कारण जे काही होईल ना ते त्यांना त्यांच्या डोळ्याने बघू देत. यावर अनिकेत थोडासा विचार करतो आणि म्हणतो की अगं पण हे कसं शक्य होईल? आपण म्हणतोय म्हणून साकेत दादा आणि बाई आजी तेव्हाच तिथे कसे असतील? आणि तो ड्रायव्हर आणि ती शांभवी सुद्धा नेमकं त्याच वेळी समोर कसे येतील? तेव्हा छवी सुद्धा थोडीशी विचारात पडते आणि आता तिला पटकन काहीतरी सुचतं आणि ती अनिकेतला म्हणते की फिरंग्या, माझ्याकडे ना एक प्लॅन आहे. तर आता यानंतर आपण पाहतो की अनिकेत त्याच्या केबिनमध्ये असतो आणि तिथेच राजनाथ येतो आणि अनिकेतला विचारायला लागतो की काय झालं सर, तुम्ही बोलवलंत का मला? यावर अनिकेत म्हणतो की हो, चौकशी करायची होती तुझी. तेव्हा आता हे ऐकून राजनाथ थोडासा घाबरतो आणि विचारायला लागतो की काय काय झालं सर? आणि अनिकेत त्याला म्हणतो की तब्येत कशी आहे मग तुझी आता? तेव्हा राजनाथ थोडासा अडखळतो आणि सांगायला लागतो की तब्येत म्हणजे मला काय झालंय? तेव्हा अनिकेत म्हणतो की अरे सकाळी नाही का माझ्या हातून कॉफी सांडली होती हातावर तुझ्या, भाजलं ना तुला? कसं आहे आता, बरं वाटतंय ना? काही हेल्प वगैरे लागली तर सांगा मला. तेव्हा राजनाथ हो हो असं म्हणून तिथून घाईघाईत जायला लागतो. तितक्यात आता अनिकेतला छवीचा फोन येतो आणि आता अनिकेत छवीला म्हणतो की हा छवी बोल. आता तेव्हा अनिकेतने छवीशी फोनवरती बोलते हे ऐकताच राजनाथ आता तिथेच थांबतो आणि अनिकेत नेमकं काय बोलतोय हे ऐकायला लागतो. तर अनिकेत राजनाथला ऐकायला जाईल असं मोठ्या आवाजात म्हणायला लागतो की काळजी करू नको छवी, सगळे डॉक्युमेंट्स आणि फुटेज अगदी मी सेफ ठेवलंय हा. तेव्हा हे ऐकून छवी म्हणते की तो आहे का तिथे समोर? तेव्हा अनिकेत म्हणतो की हो अगं तेच सांगतोय तुला, शांभवीचं फुटेज आणि सगळे डॉक्युमेंट्स अगदी सेफ ठेवलेत हा. आता हे ऐकून राजनाथ खूप घाबरतो आणि आता इकडे अनिकेत म्हणतो की अगं तू विसरलीस का, आपण बॅकअप करून ठेवलंय ना आधीच सगळं, आपल्याकडे सगळं सेफ आहे. पण फक्त आता लॅपटॉप सांभाळावा लागेल, तो चोरी नको व्हायला. आता आपण लवकरात लवकर बाई आजी समोर हे सगळे पुरावे दाखवूया, म्हणजे कसं शांभवी वहिनी आणि ती व्यक्ती जी शांभवी वहिनीला मदत करते ते दोघेही लवकरात लवकर पकडले जातील. आता अनिकेतचं हे बोलणं ऐकून राजनाथ खूप घाबरतो आणि त्याला दरदरून घाम फुटतो आणि तो घाईघाई तिथून निघून जातो. तेव्हा आता अनिकेत हसायला लागतो आणि छवीला म्हणतो की छवी ऐक ना, त्याने ना सगळं नीट ऐकलंय आता आणि मी नोटीस करत होतो की तो खूप घाबरला ग. तेव्हा हे ऐकून छवी सुद्धा खूप खुश होते आणि म्हणते की आता तो तेच करेल जे आपल्याला हवंय. तर आता यानंतर आपण पाहतो की राजनाथ तिकडे हळूच अनिकेतचं सगळं ऐकून बाहेर येतो आणि पटकन शांभवीला फोन करतो आणि तिला सांगायला लागतो की अगं क्षमा, इथे वाट लागली. तेव्हा हे ऐकून शांभवी सुद्धा थोडीशी घाबरते आणि विचारते की काय झालं? तेव्हा राजनाथ सांगतो की तू ना नीट ऐक, तू ना स्वतःचं डोकं नको चालवूस, नाहीतर पोलीस येतील आणि तुला जेलमध्ये घेऊन जातील. तेव्हा आता पोलिसांचं नाव काढता शांभवी खूप घाबरते आणि विचारायला लागते की पोलीस? काय बोलतोयस तू? काय झालंय? काय वाटेल ते काय बडबडतो? यावर राजनाथ शांभवीला म्हणतो की क्षमा, तुला अटक होणार आहे, कारण त्या छवीकडे ती फाईल आणि पेनड्राईव्हची दुसरी कॉपी आहे, म्हणजेच त्यांच्या लॅपटॉपमध्ये हे सगळे पुरावे आहेत. तेव्हा हे ऐकून शांभवीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती खूप घाबरून जाते आणि राजनाथला विचारायला लागते की आता काय करायचं? यावर राजनाथ म्हणतो की काय करायचं म्हणजे नेहमीप्रमाणे काय करायचं ना ते मी बघतो, तो लॅपटॉप मी मिळवतो आणि सगळे पुरावे नष्ट करतो. तेव्हा शांभवी राजनाथला म्हणते की हो हो लगेच कर. त्यावर राजनाथ रागाने म्हणतो की ऑर्डर सोडायची नाही हा, आधी मला पैसे हवेत आणि मला पैसे मिळाल्याशिवाय मी तुला तो लॅपटॉप नाही देणार, लक्षात ठेवा. तेव्हा शांभवी राजनाथला म्हणते की अरे तू आधी तो लॅपटॉप तरी ताब्यात घे, तुला तुझे सगळे पैसे मिळतील आणि सारखं सारखं मला फोन करू नको, हा फोन ट्रेस होऊ शकतो असं म्हणून ती पटकन फोन ठेवून देते आणि ती खूपच घाबरून गेलेली असते आणि तिला आता छवीचा खूपच राग आलेला असतो आणि ती म्हणायला लागते की छवी, तुला मी इतक्यांदा ठेचलं तरी सुद्धा पुन्हा पुन्हा माझ्या वाटेत आडवं येतेस का ग? पुरावा गोळा करतेस माझ्या विरोधात? जे करायचं ना ते कर, तुझ्या प्रत्येक चालीवर मात देईन मी आणि तुला हरवीन, हे लक्षात ठेव. तर दुसरीकडे आपण पाहतो की साकेत अनिकेतच्या केबिनमध्ये येतो आणि विचारायला लागतो की काय काम होतं का? तेव्हा अनिकेत म्हणतो की हो साकेत दादा, थोडंसं बोलायचं होतं. यावर साकेत म्हणतो की जर काल घडलेल्या विषयाबद्दल बोलायचं असेल ना तर मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. तेव्हा अनिकेत साकेतला थांबवतो आणि म्हणतो की दादा एक मिनिट, हे बघ काल जे घडलं ना त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. दुसऱ्या
दुसऱ्या विषयाबद्दल बोलायचं आहे. त्यावर साकेत सुद्धा विचारतो की म्हणजे कोणत्या? यावर अनिकेत म्हणतो की पण त्यासाठी इथे नको बोलायला, आपण बाहेर जाऊया कुठेतरी. यावर साकेत म्हणतो की नाही, जे काही असेल ना ते इथेच बोल. यावर अनिकेत म्हणतो की साकेत दादा, काही गोष्टी आपल्या पर्सनल आहेत, त्या पर्सनल राहू दे ना. इथे ऑफिसमध्ये काही लोक कान ठेवून असतात अरे. तेव्हा साकेतला सुद्धा अनिकेतचं म्हणणं पटतं आणि तो बाहेर जायला त्याच्यासोबत तयार होतो आणि म्हणतो की ठीक आहे, पण ऑफिसमधलं काम संपल्यावरती जाऊया. तर इकडे आपण घरी पाहतो की छवी बाईआजींजवळ येते आणि बाईआजींना आवाज देते. मात्र बाईआजी छवीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. तेव्हा बाईआजींना छवी म्हणते की बाईआजी, एकदा मी काय बोलते ते ऐक ना ग. मला माहितीये तू रागवलेस माझ्यावरती, तुला बोलायचं नाहीये माझ्याशी, पण मी काय म्हणते ते एकदा ऐकून घे ना. असं म्हणून ती बाईआजींना सांगायला लागते की आई बरी व्हावी म्हणून मी ना नवस केला होता. मी असा नवस केला होता की आपण दोघी मिळून देवीची ओटी भरू. यावर बाईआजी काहीच उत्तर देत नाही. तेव्हा छवी बाईआजींना म्हणते की बाईआजी, तू नको बोलूस माझ्याशी, पण आईसाठी एकदा मंदिरात चल ना. तेव्हा बाईआजी काही न बोलता उठून छवी सोबत जायला निघते. तितक्यात आता तिथे शांभवी येते आणि बाईआजीला असं छवी सोबत बघून विचारायला लागते की बाईआजी, तुम्ही कुठे निघालात? तेव्हा बाईआजी शांभवीला सांगते की वत्सलासाठी नवस बोललाय ना, तो फेडायला देवळात जाते. यावर शांभवी विचारते की एकट्याच जाताय का? यावर छवी सांगते की मी जाते बाईआजींसोबत. तेव्हा शांभवी आश्चर्याने बाईआजींकडे आणि छवीकडे बघायला लागते. तेव्हा बाईआजी म्हणते की वत्सलासाठी नवस बोललाय ना, तिच्यासाठी बोलला तर फेडावंच लागेल, म्हणून मी जाते. असं म्हणून छवी आणि बाईआजी आता तिथून निघून जातात. तेव्हा शांभवी इकडे हसायला लागते आणि म्हणते की फेडा फेडा, नवस फेडा, सगळं फेडा. मी जरा तिजोरीवरती नजर फिरवून येते आणि म्हणते की हीच वेळ आहे तिजोरीतून पैसे काढणे. असं म्हणून ती पटकन बाईआजींच्या खोलीत येते आणि बाईआजींच्या तिजोरीतून पैसे काढून बॅगेत भरायला लागते आणि राजनाथला फोन करायला लागते. मात्र राजनाथ शांभवीचा फोन उचलत नाही. हे बघून शांभवी खूप चिडते. तर दुसरीकडे आपण पाहतो की राजनाथ अनिकेतच्या केबिनमध्ये येतो आणि तिथेच आता साकेत सुद्धा असतो. आता राजनाथ साकेतला विचारायला लागतो की काय झालं साकेत सर, तुम्ही मला बोलावलेत का? तेव्हा साकेत सांगतो की हो, मला आणि अनिकेतला थोडंसं बाहेर जायचं, त्यामुळे गाडी काढून ठेव. तेव्हा राजनाथ सुद्धा हो म्हणून सांगतो आणि त्याचं लक्ष आता अनिकेतच्या बॅगेकडे जातं. तर अनिकेत त्याच्या बॅगमध्ये लॅपटॉप ठेवत असतो. आता तो साकेतला म्हणतो की साकेत दादा ऐक ना, आपण दोघे जाऊया ना, मी चालवतो गाडी, जरा मजा करूया, गप्पा मारूयात, याला आराम करू दे ना आज. तेव्हा हे ऐकून राजनाथ खूप खुश होतो आणि त्या ठेवलेल्या लॅपटॉपकडे बघायला लागतो. आता यानंतर अनिकेत आणि साकेत तिथून निघून जातात. हे बघून राजनाथ खूप खुश होतो. आता तितक्यात त्याला शांभवीचा फोन येतो आणि शांभवी त्याला सांगते की पैशांचा बंदोबस्त झालाय, तू लॅपटॉप मिळवलास का? तेव्हा राजनाथ हसायला लागतो आणि म्हणतो की लॅपटॉप मला मिळालंय, आणि सांगतो की तुझा लाडका नवरा आणि दीर कुठेतरी बाहेर गेलेत फिरायला आणि विचारतो की बरं सांग कुठे भेटायचं आपण. तेव्हा शांभवी थोडीशी विचार करते आणि राजनाथला म्हणते की घरात कुणीच नाहीये, त्यामुळे घरीच भेटूया. तेव्हा राजनाथ ठीक आहे असं म्हणून घरी जायला निघतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की छवी आणि बाईआजी एका ठिकाणी उभे असतात. तर तिकडून अनिकेत आणि साकेत दोघेही गाडीमधून येत असतात. आता छवीला बघताच अनिकेत गाडी थांबवतो आणि अनिकेतने गाडी थांबवल्यावर साकेत त्याला विचारायला लागतो की अनिकेत तू गाडी कशाला थांबवले? यावर अनिकेत सांगतो की तिकडे बघ त्या दोघी उभ्या आहेत. यावर साकेत म्हणतो की अरे इतक्या रात्री या दोघी इथे काय करतायत? यावर अनिकेत सांगतो की बोलायचंय त्यांना काहीतरी. तेव्हा साकेत म्हणतो की अरे असं काय बोलायचंय जे घरी नाही बोलू शकत आपण, अरे काय चाललंय काय तुझं? आता यानंतर छवी आणि बाईआजी पटकन येऊन गाडीत बसतात. आता बाईआजी अनिकेतला विचारायला लागते की अरे अनिकेत काय बोलायचंय? तेव्हा अनिकेत बाईआजीला म्हणतो की कळेल तुला, सगळं कळेल, थांब जरा थोडा वेळ. तेव्हा आता छवीला तो म्हणतो की छवी जरा एकदा चेक कर ना की साकेत दादाचा ड्रायव्हर नेमका कुठे जातोय. यावर छवी चेक करायला लागते आणि म्हणते की अरे आपल्याच घराकडे जातोय तो. आता हा सगळा प्रकार बघून साकेत आणि बाईआजींना मात्र यातलं काहीच कळत नसतं आणि ते दोघेही खूपच गोंधळून गेलेले असतात. आता बाईआजी वैतागत म्हणते की कालच्या सारखं जर काही झालं ना तर मी अजिबात ऐकून घेणार नाही. यावर छवी बाईआजींना समजावत म्हणते की हो अगं बाईआजी, माहितीये आम्हाला, पण आज असं काही नाही होणार. तर इकडे शांभवी राजनाथची वाट बघत उभी असते. तितक्यात आता राजनाथ इथे येतो. तेव्हा शांभवी पटकन त्याला पैशांची बॅग देत म्हणते की तो लॅपटॉप दे इकडे आणि हे पैसे घे आणि कुणी यायच्या आत ना इथून निघ पटकन. तेव्हा राजनाथ पटकन शांभवीच्या हातातून पैशांची बॅग घेतो, मात्र शांभवीकडे तो लॅपटॉप काही देत नाही. तेव्हा शांभवी राजनाथला म्हणते की अरे लॅपटॉप दे. यावर राजनाथ हसायला लागतो आणि म्हणतो की अहो मॅडम, कशाला घाई करताय, थांबा जरा, मला आधी पैसे तरी मोजू द्या. यावर शांभवी म्हणते की अरे बापरे, एवढा पण विश्वास राहिला नाही का? तेव्हा राजनाथ हसायला लागतो आणि म्हणतो की विश्वास, अगं विश्वास तर मी स्वतःच्या सावलीवर सुद्धा ठेवत नाही. आता शांभवी रागातच राजनाथला म्हणते की तुला तुझे पैसे मिळालेत ना, आता लॅपटॉप दे आणि पटकन इथून निघ चल.
तेव्हा राजनाथ तिथेच सोफ्यावर बसतो आणि म्हणतो की आधी पैसे मोजून घे आणि घेतो असं म्हणून तो पैसे काढून मोजायला लागतो. तर शांभवी मात्र इकडे खूप टेन्शनमध्ये आलेले असते आणि खूप रागाने राजनाथकडे बघत असते. आता राजनाथ सगळे पैसे मोजतो आणि म्हणतो की बरोबर आहेत. आणि तो शांभवीला म्हणतो की बायको, तुझ्या नवऱ्याची गाडी चालवून चालवून माझे पाय खूप दुखायला लागलेत ग, एक काम कर ना, माझे पाय चेपून दे जरा. असं म्हणून तो टेबलवर पाय ठेवतो. आता हे बघून शांभवीला खूप राग येतो आणि ती रागातच राजनाथला म्हणते की तुझे पाय मी चेपून देऊ, डोकं फिरलंय का तुझं, तुझ्या मालकाची बायको आहे मी. यावर राजनाथ म्हणतो की दुसरी, त्याची दुसरी आणि माझी पहिली. तर इकडे बाहेर छवी आणि अनिकेत बाई आजी आणि साकेतला घेऊन घरी येत. तर इकडे आतमध्ये राजनाथ आणि शांभवी दोघांचाही वाद सुरू असतो. आता राजनाथ शांभवीला म्हणतो की इतक्या दिवसानंतर नवरा भेटलाय, त्याला काय हवं नको हे विचारायचं सोडून चिडतेस काय ग तू माझ्यावर, शोभतं का तुला हे, राजगुरूंच्या घरची सून आहेस ना तू. आणि म्हणतो की बरं ते सगळं सोड, माझे पाय चेपून द्या आधी. तर इकडे छवी आणि अनिकेत बाई आजी आणि साकेतला घेऊन हळूच घराचा दरवाजा उघडतात आणि बाई आजी आणि साकेतला आता समोरचा नजारा दाखवायला लागतात. तर इकडे राजनाथ मस्त टेबलवर पाय ठेवून बसलेला असतो आणि शांभवीला पाय चेपायला सांगत असतो. आता हे बघून साकेत आणि बाई आजी खूप शॉक होतात. आता राजनाथ इकडे शांभवीला म्हणतो की एक काम करतो मी, तू माझं ऐकत नाहीयेस ना, तर हे पैसे घे आणि हा लॅपटॉप सुद्धा घेऊन मी जातो. आणि एक काम करतो, तुझ्या नवऱ्याला जाऊन सांगतो की अजूनही तू त्याची बायको झालेलीच नाहीयेस, अजूनही तू पहिल्याचीच आहेस. आणि तो शांभवीला धमकी द्यायला लागतो. आता हे बघून बाई आजी आणि साकेत खूप शॉक झालेले असतात आणि शॉक होऊन राजनाथ आणि शांभवीकडे बघत असतात. आता शांभवी खूप रागाने राजनाथकडे बघायला लागते आणि त्याच्या पायाजवळ बसून त्याचे पाय चेपायला लागते. तर हे बघून राजनाथ खूप खुश होतो आणि म्हणतो की वा क्षमा, आता असं वाटतं की माझी बायको माझी सेवा करते. आणि म्हणतो की क्षमा, एवढे दिवस तू तुझ्या नवऱ्यासाठी डबा बनवून द्यायची, त्याची विचारपूस करायची आणि मी काय करायचो, तो डबा घ्यायचो आणि गाडीत ठेवायचो. कुठल्या लेवलच्या यातना होत असतील मला, तू एवढं सगळं त्याच्यासाठी करायचे आणि माझं काय, मी फक्त बघत राहायचो, माझी अवस्था काय होत असेल. आता हे सगळं बघून बाई आजी आणि साकेत खूप शॉक झालेले असतात. आता बाई आजी घाबरून म्हणायला लागते की म्हणजे हा शांभवीचा नवरा आहे. तेव्हा छवी सांगते की हो राजनाथ. तर इकडे शांभवी रागाने राजनाथचा पाय ढकलून देते आणि म्हणते की तुझं हेच वागणं ना तुझ्या अंगाशी येणार आहे एक दिवस, कुणी यायच्या आत हे पैसे उचल आणि निघ इथून चल. आता हे ऐकून साकेत आणि बाई आजी खूपच शॉक होऊन या दोघांकडेही बघत असतात. तर इकडे राजनाथ शांभवीला म्हणतो की असं कसं जाऊ, इतक्या दिवसानंतर आपल्या दोघांना एकांत मिळालंय. हे ऐकताच आता साकेतला खूप राग येतो आणि तो रागाने राजनाथकडे बघायला लागतो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.